नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की आपण यापूर्वी सुद्धा पीक विम्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांची आकडेवारी सांगितलेली आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार, कोणत्या पिकांसाठी मिळणार, ही संपूर्ण माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत, कारण पीक विमा वितरणाला राज्यभरामध्ये अतिशय वेग आलेला आहे। पीक विमा वितरणही सुरू झालेलं आहे। मग ते कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी सुरू झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पीक विमा वितरणासाठी पात्र ठरलेले आहेत, किंवा मग कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण हे सुरू झालेलं आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि किती महसूल मंडळांना पीक विमा वितरण हे सुरू झालेलं आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार करणार आहोत। तर जिल्हानिहाय अपडेट जाणून घेऊया, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पीक विमा वितरणासाठी पात्र ठरलेले आहेत। तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये 22 पेक्षा जास्त महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्या 22 पेक्षा जास्त महसूल मंडळांना पीक विमा वितरण हे सुरू देखील झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 50 महसूल मंडळांपेक्षा जास्त महसूल मंडळ हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि या 50 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण हे सुरू देखील झालेलं आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 62 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे। 65 महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 49 महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्या 49 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण हे सुरू देखील झालेलं आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी असलेल्या भागांमध्ये म्हणजे एकूण 62 महसूल मंडळांमध्ये पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 49 महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि या 49 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरणही सुरू झालेलं आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 17 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे। आता मराठवाड्यातील जिल्ह्यांची अपडेट जाणून घेऊया। यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 14 महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच एकूण 93 महसूल मंडळांमध्ये पात्र शेतकरी बांधवांना लाभ दिला जात आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही दिलासादायक बातमी आहे की नांदेड जिल्ह्यातील जवळपास नांदेड जिल्ह्यातील जवळपास 93 महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 23 महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचंही वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 46 महसूल मंडळांपैकी 33 महसूल मंडळांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे, तर 13 महसूल मंडळांचा जो काही समावेश आहे तर तो पुढील टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर जाणून घेतलं की ज्या शेतकरी बांधवांना सध्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांना सध्या पीक विमा वितरण सुरू झालेलं नाही, तर त्यांना त्या जिल्ह्यातील किंवा त्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाहीये। पुढील टप्प्यामध्ये त्या शेतकरी बांधवांना नक्कीच पीक विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे। आता लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण हे सुरू झालेलं आहे, तेथेही मंजूर झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास 65 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे। जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यातील जवळपास 42 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 70 महसूल मंडळांमध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढील जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा, गोंदिया, नाशिक हे काही जिल्हे आहे, याही जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 89 महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि या 89 महसूल मंडळांमध्ये पीक विमा वितरण हे सुरू देखील झालेलं आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 59 महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वितरणही सुरू झालेलं आहे।
यानंतर नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल आणि नाशिक जिल्ह्यांपैकी मध्येही पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. तर शेतकरी बांधवांना जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये आलेलं नसेल किंवा बँक खाते तुमचं जर आधार कार्डशी जोडलेलं असेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील पूर्ण असतील आणि तरी तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे त्यांचं आधारही त्यांच्या बँकेशी जोडलेलं आहे, त्यांचं जी काही KYC प्रक्रिया आहे तीही पूर्ण केलेली आहे आणि आवश्यक कागदपत्रे देखील संपूर्ण पूर्ण आहे, त्या शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाहीये. लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पूर्ण पोहोच होणार आहे, कारण पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे. परंतु हा पीक विमा जो वितरण सुरू झालेला आहे हा एकाच दिवशी संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नसतो, तो टप्प्याटप्प्याने जमा होत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाहीये. प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे. मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.